बापरे, शांताबाई, तुम्ही ते किराणा घेऊनही आले? हा महादेव, कोण? आणि तुमची तर सविता घरी वाटच कोण राहिली? मी आताच आलो घरून. तिने म्हटलं चल आपण किराणा आणायला जाऊ. नाही म्हणे, दरवर्षी आम्ही शांताबाई सोबत जातो किराणा आणण्यासाठी. शांताबाई सोबतच जातो म्हणे मी. शांताबाई, आता तर तुमची खैर नाही बरं. पाय हो शांताबाई, आपण गोष्टी गोष्टी निघून आलो. मी म्हटलं का नाही, सविताला आवाज देतो म्हणून. आपल्याला संगीता भेटली आणि तिच्या गोष्टींचा आपण पुढे चाललो आलो. घे आता, आणा शांताबाई. निंद तो घरी भारी झाला असेल ना? नाही महादेव, मला सवय आहे. जाऊ दे आता, तुम्ही सविताला सांगून द्या. नाही, मी सांगत नाही. जाऊ दे तिले, मी चाललो पहिले. मला काय बापा, घरांदी कटकट लावायची आहे काय? उद्याची महाशिवरात्री आहे. बायको माहित नाही कशी आहे तर. सुषमा, जाऊ दे, आपण एक काम करू, किराणा घरी ठेवून देऊ आणि आपण जातो कोणी आता. रत्नाळं, हिरव्या मिरच्या हे ते आणायला जातो आपण, तर तिला आवाज देऊ. चल सुषमा, तू लवकर घरून ये, मी लवकर घरून येतो. ठीक आहे शांताबाई, तसं करू मग. तिने शांताबाई सांगितलंच काय ते आम्ही चाललो म्हणून. सुषमा, मी काय सांगू तिले? तिचा मला फोन आला होता ना, कधी जातं काय जातं. मग आपल्या तोंडातून निघून गेलं अर्ध्या घंट्याने जातो म्हणून. जाऊ दे ना, मी सांगतो तिला बरोबर. जाय सुषमा, तू ये घरून पटकनी. ठीक आहे शांताबाई, घरीच थांबजो. हा, घरीच थांबतो मी, लवकर येतो फक्त. कधी येते शांताबाई काय मी, अर्धा घंटाच राहिला म्हणे, 1 घंटा होऊन राहिला. जाऊ दे, शांताबाईला माहित आहे एकदा गेला आणायला किराणा भाजीपाला की डबल जायचं काम नाही. येऊ दे. नाही, दरवेळी आम्हाला वेळच होते. आई, कुठं चालली आई तू? श्याम, आम्ही दरवर्षी जात नसतो काय किराणा आणायला महाशिवरात्रीचा? आम्ही मैत्रिणी मैत्रिणी आम्ही दरवर्षी जातो, म्हणून याही वर्षी चाललो. आई, पण तू तयारी करून किती वेळची बसले, कोणीच तर नाही आलं. अरे, सर्व जणी जमा व्हायला वेळच लागते श्याम. येतील ना आता. तू काय म्हणतो सांग. आई तिकडे जाशील ना तू? 1 किलो सफरचंद आणजो गुड्डीसाठी. ठीक आहे, आणतो मी. 1 किलो कायले, 1 पाव आणतो ना. लय महागात बरं सफरचंद श्याम. ठीक आहे, राहू दे, मीच घेऊन येतो. अरे थांब ना लेका, भला तन काहीतरी दिले बायकोच्या बद्दल. आई, त्यातले पावभर तर तूच खाऊन घेत आई. गुड्डीला काय भेटतील मग? ठीक आहे, अजून विचारून घे त्या बायकोले काय काय पाहिजे तर. जाय, सगळं घेऊन येतो मी एकखट्टा. आणि पैसे देऊन दे मापाशी. मोठी बायकोची कदर आहे, मायची कदर नाही एवढी. काय म्हटलं आई? नाही नाही, त्या बायकोला विचारून घे म्हटलं, तिची काय खायची इच्छा होते नाही होत. सगळं सांग म्हणा, मी सगळं घेऊन येतो श्याम. ठीक आहे आई. काय होय माय, अजून यारी शांताबाई? अर्ध्या घंट्याची 1.5 घंटा होऊन राहिला ना. थांब आता, फोनच करून पाहिजे शांताबाईले. निघ ना म्हणून घरातून लवकर, तयारी करून बसले किती घंट्याची. अरे बापरे, काय डोक्याला ओझ झालं बापा. हातात थैली, डोक्यावर पोत, लय भारी झालं होतं. पण आणि त्याच्यात ते फोन. बापरे, शांती, किराणा तर लयच मोठा आणलं शांती तू. काय गाव पंगत आहे की काय आहे शांती? चिंतेची बाबा, महिनाभर खायला पाहिजे नाही की आपल्याला. हा, आता उद्या महाशिवरात्री, तुम्ही आणसान काय? नाही नाही शांती, तेच म्हणून राहिलं तुले मी. शांती, मी उपास धरतो बरं. दरवर्षी मला उपास असते, आणि त्या यावेळेला खायचं खूप आदलं माझ्यासाठी. हा, मारे खा, मग मारे संडास लागते तुम्हाला पोटाच्या वरती खाता. थांब बाई, मला अंदाज आहे सविताचाच फोन असेल. सुषमाही नाही आली अजून. हॅलो, हा बोल सविता बोल. काय हो शांताबाई, अर्धा घंट्याने येतो. तो अजून अर्धा घंटा झालाच नाही काय? चल ना, आपल्या किती मोठा किराणा घ्यायला लागते, उशीर होते अजून. हा हा सविता, आलीच आलीच आलीच, लवकर ये 5 मिनिटात आता. आली आली करू नको. ठीक आहे ना, बस. सुषमा आली की निघाली मी. काय, सुषमा आली नाही का अजून? नाही ना, तिलेच उशीर झाला सविता. येतो ना, येतोच 10 मिनिटात. ठीक आहे शांताबाई, लवकर ये. शांती, कोणाचा फोन होय? किराणा मागते म्हणतं. तू तर किराणा घेऊन आली, अजून आणता काय किराणा? नाही ना चिंट्याची बाबा, सविताला आठवणच नाही आवाज द्यायची. ते घरी वाट पाहून राहिली. आम्ही किराणा आणून घरी पोहोचलो, ती वाटच पाहून राहिली.
सांगा. शांती, मी सांगायला जाऊ का मग किराणा आणला म्हणून? नाही नाही, तुम्ही आपलं काम करा. जा घरांनी, किराणा निवड नावड करा तो. शांती, मला काय तू बाई समजतं काय? चिंतेची बाबा, कशा गोष्टी करता तुम्ही? तुमच्या अंगाने सगळे बाईचे असं लक्ष नाही. बायका आल्या की तुम्हाला चांगलं वाटते, बायकांनी बोलता, बायकांनी फिरायला चालतो म्हणता. काय कमी आहे तुमच्या अंगाने? मला तर सगळे बायाचेच लक्षणं दिसून राहिले. मग आता किराणा निवडला म्हणजे काय होते? जा जा, किराणा निवडा तेवढा. शांती जेव्हा चांगलं बोललो की शांती हे डाळच आहे माझ बद्दल. फक्त बाकीच्या माणसाशी बायाशी गुळू बोलते. जा, फिरून दे, बाहेरून चक्कर मारू दे, हॉटेलातून भजे गिजे खाऊन ये. उपासाच्या दिवशी मला भजे करून दे. मला चाललं शांती भजे खायला. दे ना 50 रुपये असतील तर. 5 रुपये बी नाही माझ्यापाशी. जा तुम्ही कमाई करा आणि खा तिकडे. मला काय शांती, मी उधारीत खातो हॉटेलातून. आयुष्यभर तेच तर कामा गेले चिंतेचे बाबा. चांगले गुण कसे येतील तुम्हाला? सविताले मोबाईल आणला राजानं, तो बी माया चोरून. पण सविता काय किती हुशार आहे. नाही तर कोणती वस्तू आणली तर मला दाखवत जाय. आता मोबाईल आणला, 1 दिवस होऊन राहिला आणून, पण सवितानं असं नाही म्हटलं आई पाना राजाने मोबाईल आणला माझ्यासाठी की काही आणलं. मी बी आता काही म्हणत नाही महाशिवरात्री होईपर्यंत. मग महाशिवरात्री झाली की मग सांगेन तिला मी 2 गोष्टी. सविता आली. आई, काय झालं? सविता, त्या पोत्यांदी किराणा आहे उद्यासाठी. हा, पेन खजूर सगळं त्याच्यात, तुला काय काय पाहिजे तर. ठीक आहे आई. अजून काय राहिलं? रत्नाळं, हिरव्या मिरच्या, बटाटे, अजून काय ना सविता सांगून दे मला. आई, तिकडून येताना आई दही ताक. नाही, ते लागलं तर उद्या घेऊन ये जा. मग आता तू सगळं किराणा काढून ठेव सविता, मी येतोच. ठीक आहे आई. किती प्रेमानं बोल, तरी सांगत नाही मोबाईल आणला म्हणून. तिला माहित आहे घरांचे पैसे नाहीत म्हणून. सासू कल्ला करीन. झाला सविता, काढ ना किराणा. हा हा, काढतो आई, काढतो. आई, राजाजी दिसले का तुम्हाला जाताना बाहेर? मला नाही दिसला राजा. काऊन, काय झालं सविता? त्यांना ट्रॅक्टरवाल्याचे पैसे दिले काय की चहापाशी दिले? दे ना, चहापाशी दिले असेल तर नेऊन देतो मी त्याले. ट्रॅक्टरवाला 2-2 वेळा घरी येऊन राहिला ना. आई, मापाशी काय देतील ते? पैशाचा व्यवहार तर तुमचेच फाशी करतात, मला 1 रुपया दाखवत नाहीत. तसा नाही ना सविता, तुला विचारून राहिले मी. आता त्या रोडनं चालली तर त्याचे पैसे देऊन देतो म्हणतो. त्या पैसे जर दिले असतील तर, मी घरी नव्हती ना म्हणून राहू दे, नसतील दिले तर येतो मी भाजीपाला घेऊन. माझ्या सासूला काय मोबाईलचं माहीत पडलं का काय माहीत. बरोबर उलट्या तिलट्या गोष्टी करून राहिली माझ्यासोबत. कालपासून गमतच पाहून राहिली मी. पळू दे, माहीत पडलं असेल तर. माझ्या नवऱ्यानंच आणला, दुसऱ्यानं नाही आणला काही. चल, किराणा घेतो काढून, लेकराची तयार देतो करून. सुषमा फोन नाही उचलून राहिली. घरातच आवाज येऊन राहिला. आई, खूप मोठा किराणा आणलाय तुम्ही तर आज. आई, या ना इकडे. अरे बापरे, मला वाटतं 2 जणी गेल्या होत्या, शांताबाई आणि सुषमा, किराणा आणण्यासाठी. पाहि ना, थैल्या दिसून राहिले आणि सुनी म्हणून राहिली लय मोठा किराणा आणला म्हणून तर शांताबाई फोन नाही उचलून राहिली ना सुषमा फोन नाही उचलून राहिली. हा बबली, खूप मोठा आणला, जमला ना आता? सविता, तू? मला माहित नाही सुषमा एवढी धोकेबाज असेल म्हणून. तू फोन म्हणून तू उचलून नाही राहिली. त्या घरापर्यंत आली मी, फोन वाजत 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 त्या घरांनी रिंगून राहिली. त्याच अगदी माझ्या लक्षात आलं की नाही, काहीतरी यायचं कावं बिरं शिजून राहिलं मनांनी, म्हणून सुषमा फोन नाही उचलून राहिली. आई, काय झालं आई? नाही नाही सविता, तसं नाही. आम्ही आठवणच भरून गेलो सविता. तुही पहिले म्हटलं काय नाही, मग सांग म्हटलं काय सुषमा? येतो मी अर्ध्या घंट्यात शांताबाईनं. आता जातो शांताबाईच्या घरी. आता ना भांडण करीन ना, या ना अजय सविता नको म्हणू. नाही नाही सविता, नाही नाही, भांडण नको शांताबाई संग. शांताबाईने मला म्हटलं होतं, मीच आठवण भरून गेली सविता. आई, काय झालं आई? काही नाही ना बबली, आम्ही किराणा आणायला गेलो. सविताने म्हटलं तयारी करून ठेव, अर्ध्या घंट्यात आलोच आम्ही. हिनं तयारी करून ठेवली, हे वाट पाहून राहिले किती वेळची, आणि आम्ही किराणा घेऊनही आलो. आम्हाला महादेवपूर रस्त्यात दिसले, त्याने सांगितलं सविता वाट पाहून राहिली म्हणून. पाहिले बबली, त्या सासूचे करीने पाहिले. ह्या 2 जणी लय जवळच्या मैत्रीण झाल्या आता.
याच्या मनांनी मी शोभत नाही आता. समजलं सुषमा, मला समजलं. नाही नाही सविता, तसं काही नाही. तू काही समज स्वतःले. सविता काकू, जाऊ द्या ना, आठवण भुलून गेल्या त्या गोष्टीत. आता तुम्ही जाऊन या, मी तर जातोच. सून शेवटी सासूच्या जिकून बोलीन तर बबली, मायकून थोडी बोलीन काही. पण सुषमा, आता समजलं तुमचं दोघीचं मला. आता मला काही सांगायची गरज नाही. सविता, सविता आई, तुम्ही टेन्शन नका घेऊ. ते काकूला खूप राग आला आता. बबली, सांग काय करता आता. हे मोठे बदमाश आहे ना, आता शांताबाईसमोर काय भांडण करेन का काय मी. बबली, मी लवकर येतो. सांगा मैत्रिणी असा राग येते. या खांदीला नाही बोलावलं तर नाही लक्ष राहत. सविता काकू जास्तच करते. पण चल, आता मस्त उद्याची तयारी करतो ना. सर्व किराणा काढून ठेवतो. महाशिवरात्री किती चांगला दिवस आहे उद्याचा. तर गेली मै सासू. आई, कुठं गेले आई? चहा देशील तर नाश्ता पाहिजे, नाश्ता देशील तर चहा पाहिजे. उपटसो द्यायची बाई आहे. राणी, चहा केला कायसाठी? हा अक्षय, चहा केला ना. तुम्हाला आणू काय? नाही नाही, पहिले आईले दे, मी नंतर घेतो. अक्षय, तुम्ही आईले कोणी बोलावलं लग्नात? कोणालाच नाही बोलावलं. तेव्हा तर तुम्ही विषय नाही काढला. राणी, तुला माहित नाही काय आपलं किती घाईघाईत लग्न झालं म्हणून? मग घाईघाईत असलं अक्षय, तरी आई वडिलांना तर बोलावतेच कोणी. मला अंदाज वाटते तुमच्या आईचे मीच पसंत नाही आहे. नाही नाही राणी, तशी गोष्ट नाही आहे. आई तेव्हा तीर्थाला गेली होती. पाय, आता आई आली, बाबा आले काय? बाबा पण गावाला जायला. थांब, मी आईले बोलावतो. आई, कुठं गेली आई? राणी, आई काही बोलली असेल तुले? आईले माफ कर राणी तू. हा अक्षय, कालपासून माफच करून राहिली मी. आई, आली का तू? आई, राणीनं चहा केला तुझ्यासाठी, मस्त केला अद्रकचा. फक्त चहा? अक्षय, तुला माहित आहे ना मी नाश्त्यासोबत चहा घेत असते म्हणून? तू तुझ्या बायकोला शिकवलं नाही काय? अरे, मी विसरलोच. राणी, आई नुसतं चहा नाही घेत, त्याच्यासोबत आईला नाश्ता पण पाहिजे. आता हा चहा घ्या म्हणा, तोपर्यंत मी नाश्ता बनवतो. नाही नाही, आईला सगळं सोबत सोबत पाहिजे. तो चहा घेऊन जा आणि नाश्ता झाल्यानंतर चहा गरम करून आणशील, त्याच्यामध्ये दूध टाकून. ठीक आहे. थांब, तिला सांगतो उद्याची महाशिवरात्री आहे. हे ऐकून तरी खुश होऊन जाईन. तिच्या तोंडावर खुशीची झलक येईन. आई, उद्या माहित आहे ना तुम्हाला महाशिवरात्री आहे म्हणून? तू मला शिकवत काय उद्याची महाशिवरात्री आहे म्हणून? सगळं घर स्वच्छ करून टाक, फरशा पूस फिनाईल ना. आणि ते झाल्यानंतर किराणा आणायला जाय. आणि त्याच्यानंतर बटाटे, रत्नाळं सगळं आणायला जाय. ड्युटी करत असेल, सुट्टी काढा 2 दिवस. समजलं काय पोरी? हा हा, समजलं आई. आई, आपण नेहमीच्या मंदिरात जाऊ या महाशिवरात्रीच्या दिवशी. आठवण आहे ना तुला? हो रे पोरा, जाऊ ना. त्यासाठीच आली मी लवकर. अरे बापरे, अक्षय भक्षय बदलला. पाहिजे नवरा माय लहान माणसावर चिकना चोपडा बोलत जाय. आता माय येत बायकोले भुलला जसा. माई एवढी अखरीनं बोलते बायकोसोबत. काहीच पाणी नाही अक्षयले. मी तर जरा कामवालीच झाली. सुट्टी का हे काय माही नोकरी गमायच्या दांडात लागली काय मी. ही आली तेव्हापासून झाली मी 4 दिवसाची सुट्टी. 8 दिवस झाली गेली आली अजून. मी तर म्हणू की अक्षयाचं कोणी नाहीये, महेच राज्य आहे सगळं. पण हे तर उलटच झालं. शांताबाई, लवकर रे शांताबाई. शांताबाई, अरे बापरे, सविता आली वाटते. मंडळी, माहित आहे ना सविताची किती जीवार आली. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते. व सगळ्यात पहिले महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शांताबाईच्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला आता सविता काय म्हणते काय नाही ते पण तिथे आपण बटाटे, रत्नाळा, भाजीपाला आणायला घेऊन जाऊ तिले. तुम्हाला दाखवतोच बरं उद्याच्या भागात सविता काय करते नाटक. आली काय शांताबाई? आली 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 सविता. अशा रागात आली जशी की मारते मला ती. अशी आवाज देऊन राहिली. चल
पाहतोच काय करते तर